जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्यासाठी पत्रकारांचं मोठं योगदान आहे, असं मत जिल्हा परिषद सीईओ जंगम कुलकर्णी यांनी केलंय। जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ यांच्या हस्ते करण्यात आलं। सीईओ जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल, पेन, डायरी देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे विक्रम खेलबुडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सचिव रवी बगले, खजिनदार मनोज भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती। धोरणात्मक कामासाठी पुढे राहूयात असं प्रतिपादन सीईओ कुलदीप जंगम यांनी केलं। सकारात्मक संकल्पना निदर्शनास आणा असं प्रतिपादन अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी केलं। पत्रकार यांचं विकास कामात महत्त्वाचं योगदान असल्याचं महत्त्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलं। या कार्यक्रमासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंके, सीईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सूरज नदाब, कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र अकिले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केलं। संवाद सल्लागार सचिन सोनवणे, जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी पत्रकार दिनानिमित्त माझ्या सर्व पत्रकार बंधूंना अभिनंदन। त्यापूर्वी आता सर्वांनी शब्द सांगून ठेवले, काही घडले नाही। मी 2 शब्द फक्त एवढं सांगतो की जसा माझ्या आधी पत्रकार बंधूंनी सांगितलं की आपण सर्वांनी एकच मुद्द्यांसाठी किंवा एकच डेस्टिनेशन आहे आपला की लोकांचा विकास। आम्ही एक पदावर आहोत, अधिकारी आहेत, आम्हाला रूल्स वगैरे असतात, त्यामुळे आम्ही एक साईडला काम करतो, तुम्ही तुमच्या फील्डमधून काम करतात। शेवटी आपले दोघांचंच एकच इंटेन्शन आहे की लोकांपर्यंत सगळे सुविधा व्यवस्थितरित्या पोहोचवावा आणि जे गोरगरीब आहे, ज्यांना काहीच मदत मिळू शकत नाही किंवा कधी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचं जे काही अडचणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवावं, त्याच्यासाठी आपण काम करतात। आणखी लोकप्रतिनिधीपर्यंत जे धोरणात्मक विषय वगैरे ते मुद्दा त्यांच्या समोर मांडणे, हे सर्व काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करतात। फक्त एक विषय मला सांगायचा, आपण असं आहे की तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही, आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही। ॲडिशनल सीओ सर, तसेच आमचे सहकारी कॅपो मॅडम, डेप्युटी सीओ पंचायत शेळकंदे सर, अमोल आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी आज 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण चालू केले। दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक होतं आणि दर्पणच्या माध्यमातून आता सचिनला सांगितलं की त्यांनी समाजमनाचं जे काही इंग्रजांच्या काळात व्यक्त होता येत नव्हतं, त्या भावना त्यांनी दर्पणच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली। मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आज महाराष्ट्रातले, म्हणजे आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वारस आपण आहात सर्व पत्रकार बंधू। महाराष्ट्राला प्रति यात्रे असली